10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचंय आणि लोकलच्या जीव घेण्या प्रवासाची भीती वाटतेय, तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरंच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. वांगणीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली असून रुग्णांचे हाल होत आहेत. या विरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. रुग्णालय प्रशासनानं वेळीच सुधारणा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेनं दिलाय. वांगणी तसेच आसपासच्या 10 ते 15 गावांमधील रुग्णांसाठी वांगणी पश्चिमेकडे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्राला छताला गळती लागली असून रुग्णांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रुग्णालयाच्या इमारतीचं छत झिरपत असल्यानं रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. सततच्या पावसाने रुग्णालयात सर्वत्र ओलावा पसरलाय. रुग्णालयातील विद्युत उपकरणं देखील नादुरुस्त होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच ठिकाणी गरोदर मातांची प्रसूती देखील होते. मोठ्या प्रमाणात या भागातील रुग्ण गरोदर माता या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र सध्या या रुग्णालयात सर्वत्र पावसाचं पाणी झिरपत असल्यानं रुग्णालयातील कर्मचारी तसंच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या त्रासात भर पडली आहे. 24 तास सेवा देणाऱ्या या आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्यानं इथली सुरक्षा देखील वाऱ्यावर आहे. 15 दिवसात या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेनं दिलाय. आज दुपारी मी एक पेशंट सोबत आलो होतो, अनवधान आहे, तेव्हा मला ही गोष्ट समजून आली की इथला जो डिलिव्हरी वॉर्ड आहे तेथे पण छत पूर्ण गळतंय. त्याच्या बाजूला 4 बेड आहेत जे डिलिव्हरी लेडीज झालेल्या त्यांना ठेवण्यासाठी म्हणजे ऑब्झर्वेशन मध्ये असतात त्या कालावधीत, ते पण गळतंय. शिवाय पूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली तर मागचा जो एरिया आहे तो 50% ते 40% पूर्ण गळती लागलेली आहे. परंतु याच्यावर कोणतीही शासनाकडून कारवाई होत नाही. त्याविषयी आपण आरोग्य अधिकारी अंबरनाथ तालुक्याच्या ज्या मोहिते मॅडम आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलं तर त्यांच्यापर्यंत माहितीच पोहोचली नाही असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांना मी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला मी पत्रव्यवहार करून फोटो सुद्धा पोहोचवतो, मला याच्यावर तात्काळ कारवाई पाहिजे. एवढी अत्यावश्यक सेवा देणारं रुग्णालय आहे आणि गोरगरीब इथे येतच असतात. इथे ह्या सुविधा दिल्या पाहिजेत. जर हे छत गळतंय तर डिलिव्हरी पेशंट इथे येणार का? त्यांना गरज असून पण नाही इलाजाने ते प्रायव्हेटकडेच वळणार ना. मग हा शासनाचंच धोरण आहे का हे प्रायव्हेट हॉस्पिटलकडे वळवण्याचा? याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. 8 ते 10 दिवसामध्ये याच्यावर जर उपाययोजना झाल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे ठिय्या आंदोलन मांडेल. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.